घर वापसीच्या चर्चेवर अजित पवारांचं मात्र नो कमेंट्स आहे। अजित पवारांच्या मनात घर वापसीचे विचार सुरू आहेत का हा प्रश्न आता निर्माण होतोय। अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत येण्याच्या विचारात आहेत का? अजित पवार यांनी घर वापसीच्या मुद्द्याचा इन्कार का केला नाही हा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। शरद पवार जी से पूछा गया था कि क्या अजीत पवार वापस आएंगे, तो उन्होंने कहा कि पार्टी डिसाइड करेगी। तो क्या उनकी तरफ से क्या आपको लगता है कि वो कोई इनविटेशन नहीं दे रहे हैं लेकिन दरवाजा खुला है? नो कॉमेंट्स। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, खरं तर राष्ट्रवादीमध्ये बंड झालं, मात्र त्यानंतर वारंवार एक प्रश्न पुढे येतोय की अजित पवार पुन्हा घर वापसी करणार का? शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत का? मात्र आता पुन्हा एकदा या प्रश्नावरती अजित पवार यांनी मात्र नो कमेंट्स कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही। काय यावरती प्रतिक्रिया? अमोल, मी काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडल्यात। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार घर वापसी करणार का हा प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या मनात आहे, मात्र त्यावरती प्रश्न विचारला असता त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलंय। आपली काय प्रतिक्रिया? अजित पवार हे घर वापसी करतील का? नाही, अजित दादा घर वापसी तर करणार नाही, कारण आता त्यांना ते काही शक्य नाहीये। आणि मला असं वाटतं त्यांनी त्या प्रश्नावरती बोलायचं टाळलेलं आहे, ज्या अर्थी ते म्हणाले की नो कॉमेंट, म्हणजे त्यांना काही बोलायचं नाहीये, पण ते तिकडे नाही पण म्हणत नाहीये, एवढं लक्षात, नकार पण दिला नाही। त्यामुळे मला असं वाटत नाही की अजितदादांना काही पुन्हा यायचं वगैरे आहे, असं काही त्यावरनं वाटत नाही। त्यांनी काहीतरी कॉमेंट्स केले असते ना, त्यामुळे नो कॉमेंट्स तर मला पण आता नो कॉमेंट्सच म्हणायला पाहिजे। जी इच्छा असेल तसं ते करतील, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं काय मत आहे ते वरिष्ठ नेतेच ठरवू शकतील। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला। आपल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे जोडलेले। तपासे जी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे हा प्रश्न निर्माण होतो, कारण घर वापसीचा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यांनी नकारही दिला नाही। आपली यावरती काय प्रतिक्रिया? अजितदादांची ज्या प्रकारची गळचेपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत ते त्यांना सहन होत नाहीये, आणि बोलता येत नाही आणि निभवता येत नाही अशी परिस्थिती अजितदादांची झालेली आहे। त्यांना मनी मन नक्कीच पश्चाताप होत असणार की आपण अशा पद्धतीने काकांच्या सोबत व्यवहार करायला नव्हता पाहिजे होता। मध्यंतरी त्यांनी एक वाक्य म्हणाले की मी माझ्या बहिणीसमोर माझ्या श्रीमती नव्हतं करायला पाहिजे होतं। आज का काल मला ते बारामतीत बोलले 7-8 वेळा मी निवडणूक लढलोय, आता माझी काय फार इच्छा नाही द्यायला त्या ठिकाणी उभं करावं वगैरे। महेश, आपला मुद्दा लक्षात आला, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड जोडलेले आहेत। आव्हाड जी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार यांच्या संदर्भात वारंवार एक प्रश्न अवघ्या महाराष्ट्राच्या मनात आहे की बंड झालं, मात्र अजित पवार पुन्हा घर वापसी करणार का? आणि तोच प्रश्न विचारला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यांनी नकारही दिला नाही। नेमका याचा अर्थ काय समजायचा? आता ते बाहेर का गेले हेही मला माहित नाही, त्यांच्या मनात परत येणं असेल तर ते काय येतात हेही मला माहित नाही, आणि त्यांना परत घेणं की नाही, घ्यायचं की नाही हे काही माझ्यावरती अवलंबून नाहीये। हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्याच्यामुळे याच्याबद्दल फार वक्तव्य करावं असं मला काही वाटत नाही। नक्कीच, मात्र अजित पवार हे घर वापसी करतील अशी काही शक्यता आपल्याला वाटते का? ते व्यथित आहेत हे त्यांच्या शब्दाशब्दातनं जाणवतं। कदाचित त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते, कारण का महाराष्ट्रामध्ये जे त्यांच्या विरोधात वातावरण आहे, खास करून शरद पवारांना जो दगा दिला, शरद पवारांबद्दल जी वाक्य वापरली गेली, सुप्रियाताई विरुद्ध बोलताना त्यांनी ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार केला, आणि जे सगळे साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार वापरून त्यांनी निवडणूक लढवली, त्याच्यातनं जे महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा डागळलेली आहे त्याच्यातनं सुटका करून घेण्यासाठी ती विधान आहेत असं मला वाटतं। वैयक्तिकरित्या त्यांची जी मार्केटिंग एजन्सी आहे, मार्केट बॉक्स का डिझाईन मार्केट वगैरे काहीतरी आहे, त्यांनी सांगितलं असेल की बाबा तुम्हाला ही सगळी वाक्य वापरून थोडंसं महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनावरती थोडासा तेल तूप लावावं लागेल,
आणि त्याच्यातनं तुम्हाला थोडस सहानुभूती परत मिळते का घ्यावी लागेल. असं काहीतरी आवाडजी असू जसं शकतं आपण असं मला म्हणताय वाटतं. अगदी एका दृष्टीने सहमत आहे, मात्र जर अशी शक्यता असेल की त्यांची व्यथा असेल, आपण जसं म्हणला त्यांची याची इच्छा असेल, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दरवाजे उघडे आहेत का? दरवाजाची चावी, दरवाजाचं लॉक, दरवाजाची कडी, दरवाजा हा सगळ्याचा मालक एकच आहेत, माननीय शरद पवार साहेब. आपण कशाला त्याच्यामध्ये पुढे हवं. अगदी नक्कीच. आवाडजी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत. अमोल, अजित पवार यांना एक प्रश्न करण्यात आला होता की अजित पवार घरवापसी करण्याची काही शक्यता आहे का, मात्र त्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. नो कमेंट्स असं त्यांनी उत्तर दिलं. काय सांगाल याबद्दल सविस्तर? अजित पवारांचं हे जे विधान त्यांनी कमेंट केलेले आहे ती अतिशय सूचक आहे. ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला ज्या पद्धतीने जागा कमी मिळालेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये, त्या पार्श्वभूमीवरती अजित पवार आता शरद पवार यांच्यासोबत पॅचअप करण्याच्या तयारीत आहेत का, अशा सुद्धा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये आपण अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाचे स्टेटमेंट पाहिले तर ते कुठेतरी शरद पवार यांच्याशी सॉफ्ट कॉर्नर नक्कीच. घेणारे आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अगदी. असं सुद्धा म्हटलेलं होतं की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केलेली होती. आज त्यांनी असं म्हटलंय की राखी पौर्णिमेला जिथं सुप्रिया असेल आणि तिथं जर मी असेल तर नक्कीच नक्कीच. तिच्याकडे मी जाईल. अशा पद्धतीची जी काही विधानं नक्कीच अमोल, सातत्याने आगामी अजित काळात पवार नेमके यांची काय आहेत. घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण जोडलेत. सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवार यांच्याबद्दल वारंवार चर्चा केली जाते, ते पुन्हा घरवापसी करणार का अशी चर्चा असते. आता त्यांना प्रश्न केला असता त्यांनी यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यांनी नकारही दिला नाही. मात्र जितेंद्र आव्हाड यांचं असं म्हणणं आहे की कदाचित ती व्यथा असेल, ती व्यथा मांडण्याचे त्यांचे एक प्रयत्न असतील. आपली काय प्रतिक्रिया? अनेक भाषणांमध्ये, अनेक सभांमध्ये किंवा अनेक मुलाखतीमध्ये आम्ही याबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे. अनेक वेळा दादा बोललेले आहेत की आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतली आहे आणि भूमिका घेतल्याच्या नंतर आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. परत परत तेच प्रश्न विचारल्यावर त्यांनी नो कमेंट्स अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं असावं. याच्या व्यतिरिक्त त्याच्यात काही वेगळं भूमिका किंवा वेगळं निर्णय घेण्याचा आमचा कुठला हेतू नाही. पूर्णपणे आम्ही सर्वजण एक वेगळी भूमिका घेतलो, वेगळ्या पद्धतीने लढतोय. नक्कीच. सूरजजी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.